हाय फ्रेंड्स, आज मी बनवत आहे चॉकलेट स्प्रेड मुलांना खाण्यासाठी। खास मुलांसाठी आहे आजचा होममेड चॉकलेट स्प्रेड। तर बघा मी कसं बनवते ते। त्यासाठी मी ना इथं बदाम घेतलेले आहे, 200 ग्राम बदाम आहेत आणि इथं कोको पावडर आहे, मिक्सरचं भांडं आहे आणि साखर। तर आपण बघा हे ना बदाम आहे ना, पहिला आपण भाजायला टाकूया। हे ना व्यवस्थित भाजून घ्यायचं। तर बघा मस्त असे ना खरपूस चांगले भाजून घ्यायचे याला। हे बघा इथं बदाम भाजून झालेले आहेत। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढूया। तर बघा मी इथं बदाम काढलेले आहे आणि हे बघा हे चॉकलेट स्प्रेड खूप टेस्टी लागतं, होममेड आहे म्हणून। बाजारचं कसं त्याच्यामध्ये वेगळे पाम ऑइल घालतात, म्हणजे एकदम वेगळं असतं। त्यापेक्षा ना आपण हे मुलांना ना घरामध्ये बनवून दिलेलं ना खूप टेस्टी लागतं। तुम्ही बघा मी कसं बनवते ते। हे बघा मी आता हे वाटून घेते। असं आपण वाटून घेऊया, मस्त बारीक वाटायचे त्याला। पाहू शकता हे बदाम कसे बारीक झालेत। आता त्याच ह्याच्यामध्ये आपण साखर पण टाकून घेऊया। असंच बारीक करत करत तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवते मी। हे बघा साखर, जेवढे बदाम होते त्याचे अर्धी मी साखर घेतले। तर हे साखर सोबत पण आपण हे वाटूया आणि याच्यामध्ये ना मी कोको पावडर पण टाकते। तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं कोको पावडर वापरू शकता। मी नॉर्मल माझ्या केकसाठी वापरते ते कोको पावडर वापरलेलं आहे। डार्क कोको पावडर पण वापरू शकता, पण मी हे नॉर्मल कोको पावडर आहे तेच वापरलेलं आहे। तर चला परत आपण वाटून घेऊया। हे बघा हे असं झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करूया। तुम्ही जेवणाला वापरताना ते तेल तुम्ही ॲड करू शकता, थोडंसं तेल ॲड करायचं आहे। हे बघा आता परत आपण हे मिक्सरला लावून घेऊया। गोड तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता। हे बघा मस्त आपलं चॉकलेट स्प्रेड तयार झालेलं आहे। तर तुम्ही आहे ना अशाच पद्धतीने घरच्या घरी चॉकलेट स्प्रेड बनवू शकता। एवढं आपण बाहेर चॉकलेट स्प्रेड घ्यायला गेलं तर खूप महाग असतं, 200, 300, 400 असं 100 ग्राम 200 ग्राम असं असतं। पण त्यापेक्षा आपण आहे ना घरच्या घरी एकतर मुलांच्या पोटामध्ये हेल्दी जाण्यासाठी आपण, आणि कसं घरी बनवलं ना तर आपण आपलं जेवणाला जे हेल्दी ऑइल वापरतो ते पण आपण वापरू शकतो। आपण थोड्या तेलामध्ये किती मस्त असं झालेलं आहे बघा, आणि बदाम घालून मस्त असं खूप छान होतं। तुम्ही नक्की ट्राय करा। बघा मी तुम्हाला वाटीमध्ये काढून पण दाखवते कसं झालेलं आहे ते। हे बघा मस्त असं आपलं चॉकलेट स्प्रेड तयार आहे खाण्यासाठी। तर चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।